पंढरपूर. ज्ञानोबा तुकारामांच्या गजरात पंढरपूर वाखरी येथील ज्ञानेश्वर माऊलींचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न. पंढरपूर. आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पंढरपूर वाखरी येथील भव्य रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला. या सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संपूर्ण परिसर ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊली अशा जयघोषाने दुमदुमून गेला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी तसेच माऊलींच्या दर्शनासाठी सुमारे 10 ते 15 लाख भाविक आणि वारकरी सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये वाखरी परिसराला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झाले होते. टाळ मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि भगव्या पताकांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. वाहतूक व्यवस्था, वारकऱ्यांची सुरक्षितता, गर्दीचे नियोजन आणि आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यरत होते. प्रशासनाच्या नियोजनामुळे रिंगण सोहळा शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव आणि माऊलींच्या दर्शनाचा आनंद दिसून येत होता. माऊली माऊलीच्या जयघोषात आणि हरिनामाच्या गजरात वारकऱ्यांनी या अविस्मरणीय सोहळ्याचा अनुभव घेतला. पंढरपूर वाखरी येथील हा रिंगण सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेचे आणि भक्ती संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारा सोहळा ठरला. लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. RPS स्टार न्यूज पत्रकार सुशील कुमार पुजारी. माऊली नाराज होतात तुम्हाला वाटतं का आशीर्वाद वारीचा काय फायदा होणार आहे का तुमचा? कुछ फायदा नाही. लाईफ खराब, आयुष्य वाया. तुम्ही शांत बसला ना सगळं तुम्हाला दिसणार, आशीर्वाद भेटणार माऊलीचा. त्यामुळे गोंधळ करू नका, तुम्ही शांत बसा ना. आणि जोपर्यंत ते धावून थांबत नाही तोपर्यंत उठायचं नाही कोणी, नंतर उभे राहायचं. त्यांना थांबवतो मी, बसवतो, त्यांना धावू दे ना. सुरू झालं का मी सगळे बसवणार खाली, पोलीसवाले पण खाली बसतात. गोंधळ करायचं नाही, गोंधळ.